शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। तात्या, राज ठाकरे उद्धव ठाकरे येण्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका, या सर्व गोष्टींचा चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणजे असलेला काँग्रेस मनसेचं तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच सकारात्मक पद्धतीने स्वागत करेल असं वाटतंय, किंवा सध्या काय एकंदरीत चर्चा सुरू आहे किंवा कशा पद्धतीची परिस्थिती? नाही, एकंदर माझ्या पण मनामध्ये तीच शंका आहे, कारण काँग्रेस हा नॅशनल पक्ष आहे, त्यामुळं त्यांना कदाचित ज्या आत्ता आमच्या पण कानावरती ज्या चर्चा येतात की काँग्रेस साधारण ह्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस नाही आहे, कारण त्यांना ज्या काय आता त्यांच्या निवडणुका असतील किंवा इतर त्यांची जी ध्येय धोरणं आहेत त्यांच्या पक्षाची, नॅशनल पक्ष असल्यामुळं त्यांना कदाचित ह्या गोष्टी अडचणीच्या होणार असतील, म्हणून ते पण पुण्यातली जी काँग्रेस आहे ती तर मला वाटते की ह्या विचाराशी सहमत आहे की पुण्यामध्ये काँग्रेससुद्धा या महाविकास आघाडीमध्ये असली पाहिजे। कधी काळी मनसेचा तुम्ही एक भाग होतात, आज तुम्ही शिवसेनेमध्ये आले आहात। मनसे आणि शिवसेनेची दोघांची जर युती झाली तर या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही कसं बघताय? नाही, मी मुळात शिवसैनिकच आहे सुरुवातीच्या काळापासून। म्हणजे परवा दिवशी ज्यावेळेस उद्धवसाहेब पुण्यामध्ये आले होते त्या टायमाला त्यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टींची पूर्वीची उजळणी पण घेतली की 2006 सालीपर्यंत जेव्हा मी नगरसेवक नव्हतो आणि मनसेची स्थापना नव्हती तेव्हा मी या कात्रज भागामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, उपविभाग प्रमुख होतो कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा। आणि त्याच्यानंतरनं मग पक्ष वेगळा झाला आणि पक्ष वेगळा झाल्यावरती मी मनसेमध्ये गेलो, त्यामुळं मी दोन्ही पक्षांबरोबर दोन्ही नेत्यांबरोबर काम केलेलं आहे, त्यामुळं मला विशेष काय त्याच्यामध्ये अवघड वाटत नाही आहे आणि जे काय होईल ते चांगलंच होईल। खरं तर शाखा प्रमुखांशी ज्या उद्धव ठाकरे यांचा संवाद होता त्यांनी तुमचं कौतुक सुद्धा केलं होतं की दंडुका घेऊन हातात घेणारा हा माणूस आहे। बऱ्याच गोष्टी ज्या प्रशासनाला जमत नाही ते कधी कधी दंडुका हातात घेतल्यानंतर होतं। मात्र सध्याची परिस्थिती आपण पुण्यातली बघितली तर गुन्हेगारीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय। निलेश गायवळचा सध्या चर्चेचा विषय आहे। याच्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद निलेश गायवळ यांना लाभला आहे असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे किंवा ह्या सर्व भोवती फिरत आहेत। वसंत मोरे यांना काय वाटतं नेमकं या सर्व चर्चेमध्ये? नाही, मला कुठल्या गुन्हेगाराशी माझा कधी संबंध आलेला नाही आहे, त्यामुळं धंगेकरांना काय वाटतं किंवा चंद्रकांत दादांना काय वाटतं याच्यापेक्षा मला माझं शहर सुरक्षित असलं पाहिजे, व ते कुणावर डिपेंड नसलं पाहिजे। त्याकरता पुणे शहरातला जे पोलीस आहेत, पोलीस कमिशनर आहेत, यांनी जो सध्याचा पवित्रा घेतला आहे हा अतिशय वाखाणण्याजोगा आहे। त्यामुळं मला वाटतं कमिशनर अमितेश कुमार साहेब ज्या पद्धतीने आज पुणे शहरातील गुन्हेगारीवरती तुटून पडत आहेत ते खऱ्या अर्थानं त्यांचं ते वाखाणण्याजोगं आहे। बाकी राजकीय हेतूने दोन लोक जर कोणावरती काय आरोप करत असतील तर मी त्याच्यामध्ये जाणार नाही, परंतु पोलिसांचं सध्याचं जे पुण्यातलं काम चाललं आहे ते ही जी काही सगळी घाण आहे साफ करण्याचं हे अतिशय चांगलं चालू आहे। गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांवरती टीका केलेली आहे। ते असं म्हणतात की राम आमच्याकडे आहे त्यामुळे धनुष्यबाणसुद्धा आमच्याकडेच राहील, मात्र मशालीतलं राखेल संपलंय त्यामुळे मशाल खाली गेली। मशालीच्या धुराचा कोणाकोणाला त्रास होतो तो सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं मला वाटतं की जर धनुष्यबाण तुमच्याकडे ना तर मग कोर्टात हिअरिंग का घेऊन देत नाही, कोर्टामध्ये हिअरिंग का होऊन देत नाही आहे, नाहीतर मग तुम्हाला विधानसभेच्या अगोदरच कळलं असतं धनुष्यबाण कुणाकडे। मशाल जरी आमच्याकडे असली ना तरीसुद्धा आता त्या मशालीच्या जोरावरती नवीन चिन्ह असतानासुद्धा 9 खासदार जवळजवळ 10 खासदार याच्यामध्ये या मशालीच्या चिन्हावरती निवडून आलेत, 20 आमदार आणि बरेच आमदार हे सेकंडला आहेत। त्यामुळं मला वाटतं की आता जरी मशाल आमच्याकडे असली तरी ह्या मशाल ही एक आता सध्या प्रेरणेचं आहे, पुण्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, मशालीमधनं प्रेरणा घेऊन आम्ही आमचा मार्ग शोधला आहे। त्यामुळं आता मशालीतलं राखेल संपलं आहे का त्या मशालीच्या भाडक्याचा कोणाला त्रास होणार आहे तो आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कळेल। आता ते सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येईन अशी जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र अधिकृतरित्या राज ठाकरे यांनी पण या गोष्टीवरती म्हणजे शिक्कामोर्तब केलं नाही। सर्व शिवसैनिकांसुद्धा मध्ये सुद्धा उत्सुकता आहे की हे दोन्ही पण भाऊ एकत्रित यावं महानगरपालिकेच्या अनुषंगाने, मात्र सध्या अद्याप तो निर्णय काही झालेला नाही। तर तुमच्या काय सध्या मनातल्या भावना आहेत की हा निर्णय कधीपर्यंत होईल आणि तुम्ही तेवढ्या ताकदीनं मैदानामध्ये उतरताल? हा दिवाळी हा सण सगळ्या देशामध्ये आनंदाचा सण असतो आणि मला वाटतं दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे आणि ह्या दिवाळीमध्ये काहीतरी चांगलं घडेल अशी मलासुद्धा अपेक्षा आहे। गणपतीपासून सुरुवात झाली आहे, श्रीगणेश झाला, त्याच्यानंतर आता लक्ष्मीपूजन आहे
लक्ष्मीपूजनच्या दिवशी मला वाटतं की खऱ्या अर्थानं ज्या प्रत्येक शिवसैनिकाला आणि मनसैनिकाला वाटतं जे फटाकडे फुटले पाहिजेत ते मला वाटतं की या लक्ष्मीपूजनच्या दरम्यान हे फटाकडे फुटतील आणि दोन्ही भाऊ एकमेकांमध्ये जे काही आम्ही शिवसैनिक मनसैनिक आहोत ही आमची खऱ्या अर्थानं युतीचा त्रास अनेक लोकांना होतो आहे. त्यामुळे आता कोण कशा पद्धतीने गरळ ओकायला लागले आणि ही युती झाल्यानंतरनं ज्या पद्धतीने शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं जे काही मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागामध्ये जे काही जाळं पसरलेलं आहे हे सगळं जाळं ज्या पद्धतीने मराठी माणसासाठी एकवटेल आणि त्याच्यामधनं जे काही निर्णय या महाराष्ट्रामध्ये येतील त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अतिशय निर्णायक असतील. खरं तर मनसे जर शिवसैनिकांच्या सोबत आली त्यामुळे निश्चितच आनंदाचं वातावरण तुमच्यामध्ये असे आता तुमच्या बोलण्यावरून कळतं आहे. मात्र या संदर्भातला जसा तुमच्या महाविकास आघाडीमधला काँग्रेस हे पक्ष आहे त्यांनी जर नाराज झाले तर त्यांची पुण्यामध्ये तरी तुमच्याकडून काही मनधरणी होऊ शकेल किंवा त्यांना सोबत राहण्यासाठी तुम्ही गळ घालताल? नाही, मला वाटतं की आमच्याकडे सुद्धा काही वरिष्ठ लोक जे आहेत ना की जे आमची मध्यंतरी एक मीटिंग झाली होती पक्षाची त्या मीटिंगमध्ये सुद्धा काही लोकांची काँग्रेसवाल्यांसोबत बोलणं झाले शहर पातळीवरती. तर त्या लोकांना युती पाहिजे कारण एकटी काँग्रेस या पुणे शहरामध्ये लढू शकणार नाही. 2017 सालचं जर काँग्रेसचं रेटिंग पाहिलं तर 5,26,000 आहे. या 5,26,000 मतदान या पुणे शहरामध्ये काँग्रेसला झालेले आहे आणि त्याच्यामध्ये 10 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. 8,23,000 मतदान शिवसेनेला झालं होतं त्याच्यामध्ये 10 नगरसेवक निवडून आले होते. 13 लाख मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला झालं होतं जे की आता एका राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 राष्ट्रवादी काँग्रेस झालेत. तसे आता एका शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्या परंतु त्या शिवसेनेमध्ये आहे कोण? एक नगरसेवक सोडला तर कुठलाही नगरसेवक तिकडे गेलेला नाही आहे. जे नगरसेवक फुटले तुटले जे गद्दार झाले ते भाजपत गेले पण इतर ठिकाणी ते नगरसेवक दुसऱ्या शिवसेनेमध्ये गेले नाही त्यामुळे त्या ठिकाणचं प्रमाण हे नगण्य आहे. त्यामुळं 8,23,000 शिवसेना 3,73,000 मनसे म्हणजे 3,73,000 मतदान पडून मनसेचे 2च नगरसेवक निवडून आले त्याच्यामध्ये एक मी होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जर 13 लाख मतदान धरलं आणि आता 2 राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या झाल्यात त्याच्यामध्ये अगदी 5 लाख मतदान जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाला धरलं तरी सगळ्यांची गोळाबेरीज केली तर 16-17 लाखापर्यंत जाते आणि 16-17 लाख मतदान हे त्या टायमाचं एकत्र होऊ शकतं ज्या टायमाला पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 100 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे आता जो फ्लो 2017ला होता 100 नगरसेवकांचा तो आता राहिलेला नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब पक्ष हे 3 जरी एकत्र आले तरी पुण्यामधल्या 50% जास्त भारतीय जनता पार्टीच्या जागांना आम्ही आव्हान देऊ शकतो. बाकीचा उरला विषय त्यांचा अजून की त्याच्यामध्ये भाजपच्या वाट्याला किती जागा येणार, जर त्यांची युती झाली तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला किती जागा येणार, अजितदादांच्या पक्षाला किती जागा येणार, ही त्यांची युती झाली तर युती होते का नाही हा नंतरचा विषय. जर एकटी भाजप 110 जागा पुण्यामध्ये मागत असेल आणि अजितदादा जर 42 जागा मागत असेल मग शिंदे साहेबांच्या वाट्याला किती जागा येतात. त्यामुळं यावर्षी या पंचवार्षिकमध्ये आत्ताच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जेवढी वाटती ना तेवढी निवडणूक सोपी ही भारतीय जनता पार्टीला नाही आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तर कडवं आव्हान पुणे शहरामध्ये शिवसेना म्हणून त्यांच्यासमोर उभं करू. आपण बघू शकतोय खरं तर गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येतील याचा श्री गणेश हा सुरू झाला. मात्र आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी हा मुहूर्त साधत दोघंही बंधू एकत्रित येतील अशा आशावाद वसंत मोरे यांच्याकडून व्यक्त केला जातोय. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.